राजकीय परिस्थिती आहे। प्रत्येक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। मधल्या कालावधीमध्ये दादांच्या परवानगीने मी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा दौरा केला। त्याच्यातून संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मन आणि भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय पद्धतीने आपण त्या ठिकाणी लढवाव्यात। योग्य वेळी त्यावेळेला पक्षश्रेष्ठींकडे अहवाल आम्ही देऊ, समन्वय समितीमध्ये चर्चा करू, राज्याचे 3 नेते एकत्रितपणे बसतील। पण आज माझ्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आहे, संबंध रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि रत्नागिरी सहित या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आज आश्वासित करतोय दादांच्या उपस्थितीमध्ये की कार्यकर्त्यांच्यावरती अजिबात अन्याय होणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। याची खबरदारी आज सुनील तटकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेईल एवढंच आश्वासन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो।